महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व मान्यवर, सर्वांना वंदन करून या ठिकाणी आज मी आमच्या मामांना इथे आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे। खरं तर मामा हे माझे सासरे होते, पण जेवढं लेकींवर प्रेम केलं तेवढंच प्रेम मामांनी आम्हाला सुनांना पण दिलं। मामा नेहमी आमच्याशी हसत खेळतच वागायचे। त्यांचं वय 86 वर्ष होतं। 4-5 महिन्यांपासून त्यांना दुग्धरस आजाराने ग्रासलेलं होतं। 2-3 वेळा मामांशी माझी भेट झाली, पण मामांच्या चेहऱ्यावरून मला कधीच असं वाटलं नाही की मामा आजारी आहेत। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्याशी खूप चांगलं बोलत होते। खेळीमेळीचं वातावरण आमच्या घरात होतं। मामांनी आम्हाला जे संस्कार दिलेले आहेत, हे संस्कार मात्र आमच्यासोबत सदैव राहतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली किंवा संविधानाने दिलेली लोकशाही प्रणाली, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार त्यांनी आज समाजाला पोहोचवलेले आहेत। भगवान गौतम बुद्धांचा करुणेचा संदेश त्यांनी आज समाजामध्ये पसरवलेला आहे आणि त्यामुळेच आज एवढा जनसमुदाय मामांच्या साठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आज मामांनी दिलेले हे संस्कार त्यांची नातवंड असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांच्या सुना असतील, आमच्या सगळ्यांसाठी हे विचार आम्ही त्यांचे पुढे नेणार आहोत। या ठिकाणी मी मामांना आमच्या सर्व सुनांतर्फे, आमच्या भालेराव परिवारातर्फे आदरांजली वाहते आणि या ठिकाणी थांबते। जय भीम, जय बुद्ध। धन्यवाद ताई।